अंजनगाव सुरजी तालुक्यातील लखाड येथील अर्चना प्रमोद लबडे वय 27 या महिलेने रविवारी तारीख 9ला सकाळी 4:30 वाजताच्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली। मुलीच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपावरून दुपारी 5 वाजेपर्यंत मृतदेह उचलण्यास नातेवाईकांनी नकार दिल्यानं ग्रामीण रुग्णालयात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। सविस्तर वृत्ताप्रमाणे लखाड येथील अर्चना प्रमोद लबाडे या महिलेनं सकाळी 4:30 वाजताच्या दरम्यान स्वतःच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली। महिलेला घरच्या लोकांनी दोरी कापून तिला अंजनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेलं, परंतु डॉक्टरने तिला मृत घोषित केलं। यानंतर शवविच्छेदन झाल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी कौटुंबिक त्रास असल्याचं ती वारंवार सांगत होती। तिला हृदयविकाराचा बहाणा करून तिला गळफास देऊन तिचा पती, सासू आणि सासरे या तिघांनी मिळून तिची हत्या केल्याची तक्रार अर्चनाची आई बेबीबाई मनोहर सवाई बहादुरे यांनी पोलीस स्टेशन अंजनगावला दाखल केली। त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही प्रयत्न येऊ देणार नाही असा पवित्रा उचलल्यानं सायंकाळी 5 वाजेपर्यंत ग्रामीण रुग्णालयात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। परंतु पोलिसांनी मृतकाच्या पतीस अटक केल्यानंतर वातावरण शांत होऊन सायंकाळी 6 वाजता मृतक अर्चनावर लखाड येथे अंतिम संस्कार करण्यात आले। मृतक अर्चनाच्या मागे एक 5 वर्षाचा मुलगा व 9 वर्षाची मुलगी असून ठाणेदार प्रकाश अहिरे यांनी दिवसभर चोख पोलीस बंदोबस्तात ग्रामीण रुग्णालय व लखाड येथे ठेवला होता। जनमत न्यूज करता सचिन पाटील अब्रुक यांची रिपोर्ट अंजनगाव सुरजीहून।